पलिप हेअर रिडक्शन करतानाचा माझा स्वतःचा अनुभव मी इथे शेअर करते. सगळे एक्साइटेड असतील की काय होतं एक्झॅक्टली जाणवायला. खरं तर काहीच होत नाहीये. तो लाईट आपल्या फॉलिकललाच टार्गेट करत असतो. ना पेनिंग होतं, ना हीट लागते, काहीच त्रास नाही होत. लोकांचा दुसरा प्रश्न असतो की मग त्यांनी स्किन हार्मफुल होतं किंवा ब्लॅक पॅचेस तयार होतात. खरं तर असं काहीच नसतं. कारण आत्ताचे लेझर्स इतके ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे आहेत, खूप इझी आहे. तर तुमचे 5 ते 6 सेशन्स मध्ये ते तुमचे रिडक्ट होणारे आणि तेही कायमचे होणारे. नक्की विचार करू शकता परमनंट हेअर रिडक्शन साठी. तुम्ही फुल फेस, तुमचे अपर लिप्स, जॉ लाईन, फुल बॉडी, अंडरआर्म्स, हात पाय, बिकिनी एरिया सगळ्यावरती तुम्ही लेझर हेअर रिडक्शन नक्की करू शकता. सगळ्यात महत्वाचे डू आणि डोंट्स म्हणजे लेझर नंतर खरं तर तुम्हाला एक 2-3 दिवस युव्ही एक्सपोजर नकोय. तर आपण छोटासाच पार्ट केला जर तुम्ही फेस करताय किंवा बॉडी करताय. दुसरं म्हणजे स्विमिंगचं पाणी आणि समुद्राचं पाणी अवॉइड आहे. सनस्क्रीन किंवा चांगलं एसपीएफ तुम्हाला पाहिजे. मॉइश्चरायझिंग तुम्हाला चांगलं पाहिजे. अजून सगळ्यात महत्वाचं अप्पर लिप्स खरं तर करायची गरजच नाही लागणार. पण इमर्जन्सी तुम्हाला म्हणजे कुठे पण जायचंय तर तुम्ही फक्त काय म्हणतो आपण प्लकिंगनी किंवा जस्ट रेझरने ते रिमूव्ह करू शकता. एकदम इझी, काहीच नाही म्हणजे जाणवतही नाही की मी काही स्किनवरती केलेलं आहे. इझी प्रोसेस आहे, नक्की ट्राय करू शकता. सगळ्यात महत्वाची भीती वाटते तर अजिबात नाही आणि एकदम सेफर आहे. नक्की 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 ट्राय करू शकता. थँक्यू. हेअर रिडक्शनच्या कन्सल्टिंगसाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.